नमस्ते. स्वाती फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आरीवर्कसाठी मापे कशी घ्यायची ब्लाऊजवरून ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर पहा, मी इथं लिहून घेतलं आहे पूर्ण उंची, छाती, पुढचा गळा, मागचा गळा, कंबर, भाई आणि दंडघेर आपल्याला एवढे मापे लागणार आहे. तर पहा, हा कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्यांना आरीवर्क करायचं आहे. मी त्याच मापावर तुम्हाला त्या ब्लाऊजवर तुम्हाला मापे घेऊन दाखवणार आहे कशी घ्यायची. तर सगळ्यात पहिलं आपण उंची घेऊया, ब्लाऊजची पूर्ण उंची. तर मी पहा भाई तिथं जॉईन केली तिथून घेते, कारण की इकडनं क्रॉस असतं कधी डीप गळ्यांना. तर पहा पूर्ण उंची आपली 13 भरती आहे. मी कुठून टेप धरला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करणार आहोत. तर मी पहा इथं लिहून घेते 13 + 1 इंच, म्हणजे शिलाई मार्जिनसाठी 1 इंच आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत. तर आता आपण हे झाल्याच्या नंतर छाती बघूया, छातीचा भाग किती येतो त्यानुसार मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज नीट ठेवून घ्यायचा अगोदर. आणि मी आता याची हुकं काढून घेतली पूर्ण आणि तुम्हाला एकाच बाजूने मोजून दाखवते किती भरते ते. तर आपल्याला याची छाती 9 भरलेली आहे, म्हणजे चौथा भाग 9 आहे आणि पूर्ण जर धरली तर 36 येतो. तर ही 36 साईजची छातीचं माप आहे. तर आपण ते लिहून घेऊया. तर पहा मी इथं 9 इंच छाती आणि प्लस 1.5 इंच त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे शिलाई मार्जिनसाठी. 1.5 इंच, तुम्ही 2 इंचसुद्धा मिक्स करू शकता, पण मी 1.5 इंच करते, कारण की हा ब्लाऊज 4 टक्स मी शिवणार आहे. त्याची पुढं व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन. आता आपण पुढच्या गळ्याचं माप मोजूया. पहा तिथं शोल्डर जॉईन केला आहे तिथपर्यंत, ते गळ्याची जी रुंदी तिथपर्यंत आपण मोजणार आहोत. तिथं 6 इंच भरते, तर मी तिथं 6.5 टाकणार आहे, कारण की अर्धा इंच असं नाही शिलाईमध्ये जातच आपलं. त्यामुळे मी गळा पूर्ण 6.5 वरती तिथं लिहिणार आहे. ते पहा 6चं माप टाकून आपण अर्धा इंच म्हणजे 6.5 असं मी लिहून घेतलं पूर्ण. आता आपण मागचा गळा मोजूया. तर काही जण वरनं मोजतात पूर्ण अख्खा, तर मी फक्त पट्टी मोजते मागची, हे सोपं पडतं जास्त. तर पहा 3 इंचाची पट्टी आहे, तुम्ही बघू शकता गळ्याच्या मापाची. ह्याच्यामध्ये मी फक्त अर्धा इंच मिक्स करणार आहे, मी 3.5 टाकणार आहे, पण आता मी इथं 3 लिहून घेते मागचा गळा. आता आपण कंबर मोजूया. तर मी पहा कशी मी जे काजे करण्यासाठी ते सोडतं ते नाही सोडता पूर्ण घेतलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आपण पूर्ण याची कंबर किती आहे ती मोजून घेऊया. तर याची कंबर आपल्याला येते आहे 32. तर ही 32ची कंबर आहे, तर आपण लिहून घेऊया 32 कंबर. आता आपण 32 कंबर लिहून झालं की आता आपण स्लीवची उंची बघूया किती येते, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते, कारण की आरीवर्कसाठी ब्लाऊज करणार आहे आपण याच्यावरती. तर तुम्ही बघू शकता मी कशी मोजते. तर ही आपली 9 इंच आलेली आहे भाईची उंची. त्याच्यामध्ये मी अर्धा इंचच मिक्स करते, काही जण 1 इंच करतात, पण तुम्ही तुमच्या मनाने करू शकता. पहा मी इथं भाईची उंची 9 इंच केलेली आहे. आता आपण मेन म्हणजे दंडघेर किती आहे स्लीवचा ते पाहूया. तर ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा, कारण की कधी अस्तरचं असतं, त्यामुळं बाहेरून माप येत नाही बरोबर, त्यामुळं आतूनच घ्यायचं. तर पहा मी इथं बरोबर ते शिलाईची फिटिंग आहे तिथं पहा आपलं 5.25 येतं आहे बरोबर. तर 5.25 टाकायचा खालचा दंडघेर, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. 5.25 टाकून झाला की आपल्याला 2 दंडघेर लागतात, एक खालचा आणि एक छोट्या स्लीवचा, कारण की मग फिटिंगमध्ये वरपर्यंत डिझाईन असते ना. तर पहा इथं माझा दंडघेर 7 येतोय. तर मी तुम्हाला परत एकदा नीट ब्लाऊज ठेवून दाखवते मी. तर आपला दंडघेर हा 7 इंच हा येतोय फिटिंगच्या लाईनीवरती. तर मी 2 दंडघेर नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला 2 दंडघेर लागतात, एक खालचा आणि एक वरचा. जो छोट्या स्लीवचा एक दंडघेर लागतो आणि मोठ्या स्लीवचा एक दंडघेर लागतो आरीवर्कसाठी. तर तुम्ही बघू शकता मी लिहिलेलं आहे 5.25 आणि 7 हा दंडघेर.
मी आता ह्याची कटिंगसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. 4 टक्स ब्लाऊज कटिंग आहे. त्याची कटिंग कशी करायची ती, कारण की आणि ते कसं ब्लाऊजवर पण पेपर कटिंग ठेवायची ही सुद्धा दाखवणार.